त्या आम्हाला उपलब्ध करून दिल्यात। कैलासवासी गुरुनाथ यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री उदय गुरुनाथ पाटील यांच्याकडून स्पर्धेसाठी संपूर्ण ट्रॉफीज 6 ट्रॉफीज आहेत त्या त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्यात। कैलासवासी गुरुनाथ यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती जयंती गुरुनाथ पाटील यांच्याकडून सन्मान चिन्ह आम्हाला स्पर्धेकरता देण्यात आलेले आहेत। श्री किरण हरेश्वर पाटील यांच्याकडून यशवंत पांडुरंग पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच करता टी शर्ट आहेत। श्री शरद कमलाकर पाटील शरद दादांकडनं 15 लिटर तेलाचा डब्बा देण्यात आलेला आहे। श्री अविनाश सदानंद पाटील व श्री भूपेंद्र चंद्रकांत पाटील ही A1 जोडी आहे आणि त्यांच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 100 किलो चिकनची व्यवस्था करण्यात आलेली आहे। श्री चला सामन्याकडे वळतोय। यास 2 ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये यास रिव्ह्यू नाही, आपल्या मॅच मध्ये रिव्ह्यू नसतोय। अशोक राऊत सरांनाही मी सांगतोय की रिव्ह्यू नसेल, जो काही डिसिजन आहे तो ऑन फील्ड आपल्याला घ्यायचा आहे। संजय पाटील आणि दुसऱ्या बाजूला मनोज मडवी। गेम ऑन, पहिलाच बॉल, बॅटची कडा घेतलाय, पंचांचं बोट आकाशामध्ये। पहिल्याच बॉल वरती राजेश ठाकूरने टिपलाय झेल आणि नितीन मात्रेला मिळतंय पहिली सफलता। गडीबाद मला आवडते तुझे जबरदस्त पहिल्याच बॉल वरती विकेट इथे प्राप्त केलाय। 2 कॅमेऱ्याच्या साहाय्याने ही स्पर्धा आपण पाहणार आहोत। नवीन बॅटर आता रोहित मुकादम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। सर्व संघांचा अगदी कितव्या क्रमांकावरती जे संघ आहेत ते आम्ही तुम्हाला कळवतोय। भाईंदरपाडा मास्टरचा संघही इथे उपस्थित होतोय, त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय। हनुमान मास्टर टिवरी संघ वेळेवरती उपस्थित आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत। मैदानाच्या आतमध्ये सामना क्रमांक पहिला चालू आहे। जवळपास आपण पाहिलं तर 7 वाजून 6 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केलाय। मैदानाच्या आतमध्ये रोहित येतोय। जबरदस्त मैदान, बादशाह क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय। मैदानाच्या आतमध्ये रोहित मुकादम आता दाखल झालेत। गोलंदाजी मार्गावरती नितीन मात्रे, इनसाइड आउटचा फटका, जबरदस्त टायमिंग आहे, आउटफील्ड फास्ट, मात्र किरण कोहली जीवाची आकांक्षा करतोय, बॉल थांबणार नाही। वाईडिश लॉंग ऑफला बॉल बाउंड्री पलीकडे, चौकार। फटका खेळलेत, गॅप मध्ये खेळतायत, गॅपचा चांगला वापर करतायत आणि बॉलला पाठवतायत सीमारेषेच्या पलीकडे। धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती। देवेन ठाकूर आमच्या समवेत जोडलेत, लेखाजोखा दर्शवत आहेत। छोट्या मुलांना विनंती करतोय मैदानाच्या बाहेर जा प्लीज। मैदानाच्या बाहेर हिरवा पट्ट्याच्या बागे अगदी उभं राहून स्पर्धा आपण अनुभवा। गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय। एका बाजूला आपण पाहिलं तर शेंडोबा 40+ मास्टर बी चा संघ, तर दुसऱ्या बाजूला आई भावदेवी कांदरपाड्याचा संघ पाहायला मिळतोय।
शरद पाटील यांचे आगमन झालंय. कुणाल पाटील यांनाही आपण पाहतोय. जबरदस्त चेंडू. नितीन म्हात्रे या गोलंदाजामध्ये कॅलिबर आहे. विकेट टेकर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, सातत्याने विकेट घेण्याचा मनसुबा त्याचा राहिला गेलाय आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचा मनसुबा त्याचा कित्येक स्पर्धेत मी पाहिलाय. अनुभव आहे, अनुभवाचे बोल दाखवावे लागतील. धावसंख्या 4 वरती आपण पाहतोय. मात्र रोहित मुकादम जबरदस्त कट करतायत. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्राच्या दिशेने. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी वळाले. दिनेश ठाकूर बॉलला उचलतायत आणि तिसरी धाव इथे मिळताना पाहायला मिळते. 3 धावा, 3च्या मदतीने धावसंख्या 7 वरती. जो पाठीमागे पडदा आहे त्या पडद्याला चेंडू लागला तर 2 धावा घोषांकित आहेत, हे लक्षात ठेवा. 2 धावा डिक्लेअर आहेत, याच्या दखल घ्यायची आहे. 3 धावा काढलेत, पडद्याला चेंडू लागला नाही आणि 3 धावा घेतल्या. धावसंख्या 7 वरती. खुला चेंडू टाकतायत बॅटच्या साह्याने. आता धाव येते. अपील केलं होतं जरूर, मात्र बॅट वरती पहिला चेंडू आदळतोय. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. 8 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असणार आहे. आतापर्यंत चेंडू फेकून झालेत एकंदरीत 5 आणि 5 बॉल वरती 8 धावा घेतल्या गेल्यात. आक्रमण करावं लागेल. निव्याच्या बॉललाही सीमारेषेच्या पलीकडे धाडावं लागेल. आता जास्त बाहेर चेंडू टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा. पंच मोनू सिंग करत असताना दुसऱ्या बाजूला संजय मेहरा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. अगदी चांगला चेंडू टाकलाय. ऑन साइडला पुल करायचं होतं, मात्र चेंडू खाली राहिलाय. एसटी रक्षकाच्या दिशेने जातोय. पॉवर प्लेची लाईट ऑफ झाले, म्हणजे पॉवर प्लेचा षटक अगदी समाप्त झालंय. पहिल्या षटकात पॉवरफुल गोलंदाजी म्हणावी लागेल. मात्र 9 धावा, 1 गडी आतापर्यंत गमावलाय कासरवडवली बी संघाने. डीजे राजेश ठाकूर गोलंदाजी मार्गावरती तयार झालेत. क्रमांक 2 चं षटक. 39च्या गोलंदाजाला गोलंदाजी आहे याची दखल घ्या. कित्येक वेळा असं होते की काही वेळा आमच्यापर्यंत पोहोचतायत आणि सांगतायत की 39च्या गोलंदाजाला तुम्ही गोलंदाजी का देता. मात्र सामना 4 षटकांचा होतोय. गोलंदाजी मार्गावरती आता राजेश तयार होतोय. कोला चेंडू टाकतोय. जबरदस्त काही चेंडू हाताळतायत. अगदी एसटी रक्षक आपण पाहिले तर राजेश अफलातून एसटी रक्षण करतोय. धावसंख्या स्थिरवली गेले. एकंदरीत पाहिले तर 9 या आकड्यावरती. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. राजेश ठाकूर गोलंदाजी मार्गावरती आलेत. मात्र दुसऱ्या बाजूला मनोज मडवी सारखा आक्रमक फलंदाज आहे. ऑन साइडला बॉलने उंची जास्त प्राप्त केले. नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी निघाले. तत्पूर्वी 2 धावा सहजतेने घेतल्या गेल्यात. 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 11 या आकड्यावरती. सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. 3 षटकं समाप्त झाली की लगेच आम्ही टॉस साठी विनंती करणार आहोत. तर दोन्ही कॅप्टन रेडी राहा. एका बाजूला टीम हनुमान मास्टर टिवरी आणि दुसऱ्या बाजूला श्री पोषमात्रा भाईंदरपाडा. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे खजिनदार राजेश भोईर नानांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल व्यासपीठावरती येण्याची कृपा करा. आणि टिवरी संघाचे सभासद अविनाश भोईर यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठाच्या दिशेने या. त्यांचंही सहर्ष स्वागत. पंचांकडे लाऊड अपील केलंय. जबरदस्त चेंडू टाकला गेलाय. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. एसटी रक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉलची सांगता झाले आहे. जबरदस्त गोलंदाजी. 3 बॉल वरती फक्त 2 धावा आलेत. धावा घ्याव्या लागतील. 4 षटकांमध्ये निर्धारित 35-40 पर्यंत धावा लागेल, कारण हे मैदान धावांसाठी जाणलं जात आहे.
इथेही पंचांकडे दाद मागतायत आणि पंच सहमत आहेत. लेट टू लेट बट अप टू डेट. संजय मेहरा सरांचा बोट आकाशामध्ये जाते आणि फलंदाज माघारी परततोय. गॉन. जे किरण पाटील यांचंही आगमन झालंय त्यांचंही करूयात आपण सहर्ष स्वागत. ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर जयेश येतोय. आक्रमकतेचा सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आक्रमण करावं लागेल. पहिल्याच मॅच मध्ये कासर बडवली बी संघ बॅकफुटला पाहायला मिळतोय. 11 धावा आणि 2 माघारी विकेट परतल्या गेल्यात. आमच्या संवेद संकेत पाटील यांचाही आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. मात्र थोड्याच वेळात तेही आमच्या संवेद जॉईंट होणार आहेत. 11 वरती 2 विकेट गेल्यात आतापर्यंत आपण पाहतोय. बॉलर तयार. राजेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी तयार होतोय. शॉट ऑफ लेंथ. आक्रमण केलंय. गॅप मध्ये चेंडूला पाठवायचं होतं. तिथे क्षेत्ररक्षक अक्षय राऊत चुकी करतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. थँक्यू डीजे. जबरदस्त टायमिंग होतं. अप्रतिम फटका. मी मगाशी उल्लेख केला. जयेश पाटील जयेश आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते आक्रमकतेचे सितारे आहेत. चांगला फटका खेळले. जमिनीलगत खेळले. दूरवर क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव घेतली. पुन्हा दुसऱ्या धावेसाठी निघाले. तत्पूर्वी 2 धावा. कौतुक करावं लागेल. अचूक रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. धावसंख्या पोहोचली गेली ती 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 17 या आकड्यावरती. पहिल्या षटकात 9 आणि दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा झाले 17. 2 विकेट गमावल्यात कासर बडवली बी मास्टरने. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. ऑन साइड ला फटका खेळले. जबरदस्त खेळलेत आणि बॉल चाललाय. षटकार. विनंती करतोय आपण व्यासपीठावरती असं नसतं बा. आगरी कोली सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे खजिनदार आहेत. त्यांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. धावसंख्या 6च्या मदतीने 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. हेमंत ठाकूरने जबरदस्त गोलंदाजी केली होती. कासर बडवलीच्या मैदानावरती अफलातून गोलंदाजी त्यांची राहिली होती. इथे तसाच काहीतरी कारनामा करावा लागेल. नाईटच्या स्पर्धेत चेंडूला दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे. मात्र पहिलाच बॉल थोडासा आखूट टाकलाय. शॉर्ट ऑफ लेन टाकलाय आणि तिथे षटकार येतोय.
इथे पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित टायमिंग होत नाही, तत्पूर्वी डॉट बॉल येतोय. षटकार आल्यानंतर डॉट बॉलची मदत घेतली गेली आणि धावांची गती एकंदरीत पहिले तर 23 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या पोहोचली गेली ती 23 वरती. मोठा फटका खेळले, गॅप मध्ये बॉल चाललाय, दूरवरनं क्षेत्ररक्षक येतोय, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोका पत्कारला गेलाय आणि तत्पूर्वी पाहता पाहता 2 धावा इथे मिळतील. 2च्या मदतीने धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 25 रन्स ऑन बोर्ड. प्रयत्न करावे लागतील, धावा घ्याव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये सुरुवात चांगली करून दिल्या. 25 ला 2 विकेट, अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, इथे ट्रॅप रचला होता, फसवलंय फलंदाजाला आणि पाठवले माघारी. एसटी चितच्या माध्यमातून रोहित मुकादम बॅक टू डगआउट गॉन. मैदानाच्या आतमध्ये आलेत. मोहन पाटील येत आहेत क्रमांक 5 वरती. धावसंख्येत 25 ला 3 आतापर्यंत गमावल्यात. एक षटकार जरूर आला, मात्र तदनंतर चांगली गोलंदाजी करतायत. मागच्या 3 बॉल वरती 1 विकेट आणि 2 धावा आलेत. टीम कांदरपाडाच्या बाजूने आतापर्यंत आपण पाहतोय. कासार वडवली बीचा संघ मैदानाच्या आतमध्ये, आज दिग्गज दादा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. दुसरा सामना टिवरी मास्टर आणि भाईंदरपाडा मास्टर या 2 टीम मध्ये होणार आहे. चेंडूने जास्त उंची जास्त प्राप्त केले, मात्र किरण कोहली चुकी करतोय. रनआउटची संधी मिळेल का, मात्र तीही गमावली गेले. 2 धावा येतील. 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 27 या आकड्यावरती. 27 रन्स ऑन बोर्ड. 27 धावा झालेत. गोलंदाजी मार्गावरती हेमंत ठाकूर तयार होतोय. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय हेमंत ठाकूर. रिबतचा पावित्र्य घेतलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अगदी राजेश ठाकूरचं लक्ष नव्हतं तिथे. दुसरे हे धावेसाठी निघाले दोन्ही बॅटर. आता आणखीन धावा मिळतील. 3 धावा मिळत आहेत. 3च्या मदतीने धावसंख्या पोहोचली गेली ती फलकावरती 30 30 धावा फलकावरती लावल्या गेल्या 3 षटकांमध्ये. 6 बॉलचा खेळ बाकी राहिला आहे. अगदी विशेष गाडी मागवल्या. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये पाठवतायत.
धावसंख्या फलकावरती 30 यस आपण पाहतोय प्रकाश खन्ना पाटील यांच्या माध्यमातून ही ड्रिंक्स ट्रॉली दिली गेली आहे. किरण कोहली शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये. या सत्काराच्या दिशेने आम्ही वळतोय. यस उदय पाटील यस शेवटचं षटक आहे. चला दोन्ही कर्णधार प्लीज आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. प्लेइंग 11 ची लिस्ट आपण सबमिट करा विनंती करतोय दोन्ही कॅप्टनना. एका बाजूला हनुमान मास्टर टिवरी आणि दुसऱ्या बाजूला श्री पोष मात्रा भाईंदरपाडा मास्टर. दोन्ही टीम कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. 6 बॉलचा खेळ बाकी राहिला आहे. धावसंख्या 30. 3 गडी माघारी परतलेत. मात्र शेवटच्या षटकात धावा घेण्याचा प्रयत्न असेल. किरण कोहली एक वेगवान गोलंदाज कांदरपाड्याचा दाखल झालाय. बॉलने उंची जास्त प्राप्त केली. चेंडू हवेत राहिला. एक धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा मनसुबा आहे. मात्र रनआउटच्या माध्यमातून मोहनला जावं लागेल माघारी. धक्का क्रमांक 4 बसतोय. कासार वडवली बी मास्टर टीमला गॉन. कॅमेरामॅनला विनंती असेल कॅमेरा व्यासपीठावरती घ्या. कौशलेंद्र सिंग कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत. या पण नगरसेविका वंदना विकास पाटील ताईंचा सन्मान करतोय. विनंती असेल भूपेंद्र चंद्रकांत पाटील भूप्या दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते वंदना मॅडम यांचा सन्मान आपण करायचा आहे. सन्मानाच्या दिशेने बोलतोय. सन्मान महत्वाचे आहेत. मास्टरची स्पर्धा म्हटलं तर येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा शुभ सन्मान आपल्याला करायचा आहे. ताईंचं मोलाचं सहकार्य विकास दादांचं मोलाचं सहकार्य सातत्याने लाभतंय आणि तिथे सन्मान केला जातोय. भूप्या शेठ भूप्या दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. ताईंचा वंदना विकास पाटील मॅडम यांचा सन्मान आम्ही करतोय. आमच्या व्यासपीठावरती माईची उबदार शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून दिलं जात आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. जबरदस्त चेंडू हाताळतायत का पाहावं लागेल. मात्र संजय मेहरा सर वळतायत वाईटचा इशारा करतायत. धावसंख्या आता पुढे सरकते 32 वरती. प्रयत्न करावे लागतील. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. अमित भुईर चांगली फलंदाजी तो करतोय. मात्र शेवटच्या मोमेंटला मोठे फटके येतील का अमितच्या बॅटमध्ये हेही पाहावं लागेल. चांगला फटका म्हणता येणार नाही. बॉल अगदी बॅट वरती लागतोय आणि एक धाव मिळते. थोडेसे दुखापत जाणवतोय. एसटी रक्षक आपण पाहिले तर राजेशला. अगदी पाय जवळपास आपण पाहिलं तर ऍक्शन रिप्ले मध्येही आपण पाहू शकतोय. पाय थोडासा वाकडा पडला गेला आणि त्याच कारणास्तव राजेश ठाकूरला दुखापत जाणवली गेले. संदीप दादा फर्स्ट एड बॉक्स आपण इथे आणून ठेवा. नाही इथे ठेवा इथे ठेवा. हा तिकडेच ठेवा. चालेल 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 चालेल. किरण कोहली वेगात चेंडू टाकलाय. टायमिंग प्रॉपर जुळत नाही. बॉल समोरच्या दिशेने येतोय. अक्षय राऊत चेंडूला उचलतोय फेक करतोय. तद्वर 2 धावा मिळतायत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट अमित मध्ये पाहायला मिळतंय. धावसंख्या 35 रन्स ऑन बोर्ड. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले. 3 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. 35 धावा 2 षटकात 17 होत्या. आताच्या 9 बॉल मध्ये धावा आले त्या 19. 18 धावा आली. जवळपास आपण पाहिलं तर म्हणजे प्रत्येक षटकात अगदी धावा घेण्याचा मानस दाखवलाय कासरवडवली बी मास्टर संघाने. चांगला चेंडू ऑप्शनच्या बाहेर वेगात टाकलाय आणि चेंडू निर्धाव येतोय. पहिल्या षटकात 9, दुसऱ्यात 8, 13 धावा तिसऱ्या षटकात आल्या होत्या.
आणि आतापर्यंत 5 धावा या षटकात 4 बॉल वरती पाहायला मिळत आहेत. 2 बॉलचा खेळ आता बाकी राहिलाय. जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पाठीमागच्या दिशेने अगदी यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि फलंदाज जयेशला पाठवलंय तंबूच्या दिशेने. गडी बाद गॉन. चला दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय, हनुमान मास्टर टिवरी आणि दुसऱ्या बाजूला टीम श्री पोष मात्रा बांदरपाडा ऑफिशियली शेवटचा कॉल तुम्हाला आम्ही देतोय. मी विनंती करतोय की यस नंदू भोईर आलेत. टिवरी मास्टर आपला कॅप्टन पाठवून द्या प्लीज. 35 धावा, 5 गडी माघारी. विशाल येतोय. आता 2 बंधू आहेत मैदानाच्या आतमध्ये, विशाल भोईर आणि अमित भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल. किरणने थोडासा अगदी जो धावांचा वेग होता तो कुठेतरी थांबवलाय. शेवटच्या बॉलवरती विशालच्या बॅटमधनं एखादा मोठा फटका येतोय का पाहावं लागेल. चांगला फटका समोर खेळतायत व्ही शेप मध्ये आणि रनआउटच्या माध्यमातून परतावं लागतंय फलंदाजाला. चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड किरणच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्या 35 आणि विकेट गेल्यात त्या अगदी आपण पाहिलं तर 6 आणि आता करायचे आहेत जिंकण्याकरिता एकंदरीत आपण पाहिलं तर 36 धावा. चला या टॉपच्या दिशेने दोन्ही कॅप्टन उपस्थित होत आहेत. यस कासरवडवलीचे रवी पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत. रवी भोईर उपस्थित झालेत. त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. चर्चा तर होणारच, मात्र टॉस महत्वाचा आहे. टॉसच्या दिशेने जावं लागेल. उदय पाटील टॉस साठी मान्यवरांना विनंती करतोय. यस पॉवर प्लेची लाईट ऑन करा प्लीज. दोन्ही कॅप्टन आलेत, आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. चला तयारी करून घ्या, टॉस तिथे होईल. यस सीएम साहेब. चला टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टनना विनंती करतोय.
चला अक्षय राऊत यांना विनंती करतोय चेंडू चॉईस करून घ्या. दोन्ही कॅप्टन नंदू भोईर आणि दुसऱ्या बाजूला मिलिंद भोईर. प्रथमतः टॉस होईल. रवी भोईर आहेत आणि दुसऱ्या बाजूला सीएम साहेब चंद्रकांत पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉस बॉक्स मध्ये टॉस होतोय. यस छापा आणि काटा असा कॉल आपल्याला द्यायचा आहे. दोन्ही टीम कॅप्टन आहेत. टॉस कोणी जिंकलाय? मिलिंदने टॉस जिंकलाय. दोन्ही टीमला आपण भेटवस्तू द्या. यस खांबा बाहेर काढा. यस खांबा दिसला पाहिजे. कुठल्या कंपनीचा आहे, कुठला ब्रँड आहे? चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. एका बाजूला हिम्मत आहे आणि दुसऱ्या बाजूला किरण कोहली मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चला सामना चालू करा. वेळेबद्दल आपल्याला सहकार्य करायचं आहे. सर्वांना नाईट मध्ये खेळायचं आहे म्हणून उशिरा सामने चालू केलेत. याची आपण दखल घ्या. अविनाश दादा आलेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. एवन जोडी अविनाश पाटील आणि भूपेंद्र पाटील यांच्या माध्यमातून 100 किलो चिकनची व्यवस्था या स्पर्धेकरता करण्यात आलेली आहे. डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चितच काम तमाम होऊ शकलं असतं. एक धाव मिळते. हिम्मत आपलं अकाउंट ओपन करतोय आणि धावसंख्या 1 या आकड्यावरती पाहायला मिळते. 36 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी यंदाच्या हंगामात एक रजनी स्पर्धा झाली, त्यामध्ये रातो की कातिल असंच म्हणावं लागेल. आई भावदेवी कांदरपाडा मास्टर संघाला अगदी रात्रीच्या सुमारास 3 वाजता कोपरी विरार संघाला पराभूत केला आणि तिथे चॅम्पियन बनले होते. चांगला फटका, बॉल हवेत खेळले. तिथे क्षेत्ररक्षक जजमेंट दाखवतोय चुकी घडले. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने म्हणतोय. मोहनचे अफाट प्रयत्न होते मात्र प्रयत्नांना यश आलेलं नाही. क्रिकेटच्या खेळात प्रयत्नांना अगदी आपण पाहतोय पराकाष्ठा करावी लागते आणि पराकाष्ठा जर योग्य रीतीने केली तर निश्चितच त्याचं यश तुम्हाला मिळताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 3 या आकड्यावरती आपण पाहतोय. 3 रन्स ऑन बोर्ड. विशाल भुईर तयार होतोय. धावसंख्या 3 वरती आहे. विकेट टेकर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आता लेग स्टंपच्या बाहेर मारा केलाय. व्हाईट बॉल. प्रेझेन्स ऑफ माइंड जबरदस्त आहे किरण कोहलीचं. त्याने अगदी पाहिलं पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर आहे आणि त्या चेंडूला जाऊ दिलं यष्टीरक्षकाच्या दिशेने. धावसंख्या 4 वरती आपण पाहतोय. अखूट टप्प्याचा बॉल. यावेळेस चेंडू हवेत राहिला आणि मोहनच्या हातामध्ये विसवला गेलाय. पहिला धक्का बसतोय. आई भावदेवी कांदरपाडा मास्टर संघाला. गडी माघारी परतलाय. गॉन.
गडी बाद फलकावरती पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश पाटील आलेत. अविनाश पाटील प्रयत्न करावे लागतील, धावा होऊ शकतायत, आत्मविश्वासाने खेळावं लागेल. यश राकेश भाऊ काय झालं? अगदी पंचांकडे दाद मागितली होती आणि पंच सहमत नाहीत. डॉट बॉल येतोय. धावसंख्या फलकावरती 4 वरती आपल्याला पाहायला मिळतंय. हाही बॉल हवेत खेळलेत, उंची जास्त प्राप्त केले आणि आणखीन एक फलंदाज माघारी परततोय. आणखीन एक धक्का बसलाय. गडी बाद. चार धावा, 2 गडी माघारी परतलेत. अगदी योग्य गोलंदाजी विशालची पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकात दबावात आणले टीम. आपण पाहिलं तर कांदरपाडा मास्टर संघाला 32 अजूनही करायचे आहेत 19 चेंडू मध्ये. जबरदस्त टोला खेळले, बॉल अगदी हवेत आहे आणि तिथे फलंदाज माघारी परततोय. झेलबादच्या माध्यमातून अक्षय राऊत बॅक टू द डगआउट गॉन. तीन विकेट घेतल्या गेल्या. जबरदस्त स्पेल अगदी आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 4 आणि 3 विकेट मिळवल्या गेल्या त्या विशाल भुईरच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत आणि दबाव वाढवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हेमंत येतोय. राजेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर अमित भुईर आता गोलंदाजी मार्गावरती येत आहेत. क्रमांक 2 चं षटक हाताळण्याकरिता. धावसंख्या 4, 3 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. मास्टरचं क्रिकेट, मास्टरचा थरार आपल्याला अनुभवायला मिळतोय. अगदी बादशाह क्रीडांगणावरती बादशाह मैदान बिझी राहिले. क्रिकेटचा महोत्सव आपल्याला पाहायला मिळतोय. A1 जोडीच्या माध्यमातून जितू पाटील आणि राकेश पाटील यांचं कौतुक करावं लागेल. चांगला फटका खेळलेत. बॉलला हलक्या हाताने खेळतायत. एकच धाव घेतली गेली. हिम्मत ठाकूरला आपण पाहतोय. प्रयत्न चांगला होता अक्षयचा, मात्र फटका प्रॉमिसिंग नव्हता. लॉंगॉनला अगदी योग्यरित्या झेल टिपलाय. धावसंख्या 5 आहे. 3 गडी माघारी परतलेत.
नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये राजेश. राजेश ठाकूर आहेत मैदानाच्या आतमध्ये. हाही बॉल वेगात टाकलाय, ऑप्शनच्या बाहेर कट केलाय आणि बाहेरच्या दिशेने काढलाय यष्टीरक्षकाच्या दिशेने. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पहिले तर 5 धावा, 3 गडी माघारी परतलेत. टिवरी मास्टर डिसिजन काय? क्षेत्ररक्षण घेतले. यस, क्षेत्ररक्षण निवडलंय. मिलिंद सांगतायत आम्ही क्षेत्ररक्षण करू. समोर फोर्स केलाय बॉलला. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय का पाहावं लागेल. एकाच धावेवरती समाधान इथे व्यक्त केलंय. एकच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 6 वरती. जिंकण्याकरिता 30 धावा करायच्या आहेत. 15 चेंडू आणि 30 रनची आवश्यकता आहे. एखादा मोठा स्ट्रोक खेळावा लागेल. सहा धावा, 3 गडी बाद. इथे पाठीमागे बॉल चाललाय आणि धावा मिळतील 2. घोषांकित क्षेत्रात बॉल गेलाय. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन बोर्ड. उंची जास्त प्राप्त केले. यावेळी चेंडू पुन्हा पाठी चाललाय आणि तिथे झेल निसटतोय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि दुसरी धाव घेता घेता फलंदाजाला पाठवले माघारी. रनआउटच्या माध्यमातून हिम्मत बॅक टू द डगआउट मध्ये परततोय. धावा मिळाले त्या फलकावरती 9 धावा. 27 रनची आवश्यकता आहे. सामना हा जिंकण्याकरिता चेंडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. 13 चेंडू आणि 27 धावा. हेमंत ठाकूर आता मैदानाच्या आत. धावसंख्या 9 वरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. शेवटचा बॉल असणार आहे. 27 रन करायचे आहेत. 13 चेंडू मध्ये 27 धावा. हात खुले करावे लागतील. मोठे फटके घ्यावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. कारण रोहितने एक षटकार ठोकलाय. पहिल्या इनिंगचा विचार केला असता आणि जयेशने ठोकलेला चौकार पाहिलाय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. अगदी बॉल खाली राहिला आणि बॉल 2 धावा मिळतील. यस, डिक्लेअर झोन आहे. 2 धावा. यस, थोड्याच वेळात आमदार साहेबांचंही आगमन इथे होणार आहे. नरेंद्रजी मेहता साहेबांचं आगमन थोड्याच वेळात आपल्या व्यासपीठाच्या दिशेने आपल्या स्पर्धेला भेट देण्याकरता येत आहेत. चषक एवन जोडी आहे बघा लई टॉप. हे बादशाह चषक एवन जोडी आहे बघा लई टॉप. आहे बघा लई टॉप. आहे बघा लई टॉप. असं बादशाह चषक एवन जोडी आहे बघा लई टॉप.
मोठा फटका खेळलेत, गॅप मध्ये खेळले, तिथे क्षेत्ररक्षक आहे. जबरदस्त जजमेंट. मोहन पाटील टिपतायत झेल आणि संपवतायत राजेश ठाकूरचा खेळ. गडी बाद. मीराबाई नर्मदला मोठा चषक, ट्रॉफी आणलत आकर्षक. हे नवघर गावचा बादशा मैदान, वेगळीच त्याची हाय झलक. हे आयोजित जे तू प्रकाश नवघर असतो नेहमी टॉप. आयोजित जे तू प्रकाश नवघर असतो नेहमी टॉप. आमचा बादशाह चषक एवन जोडी आहे बघा लय टॉप. आमचा बादशाह चषक एवन जोडी आहे बघा लय टॉप. आहे बघा लय टॉप. आहे बघा लय टॉप. आमचा बादशाह चषक एवन जोडी आहे बघा लय टॉप. धावसंख्या 11 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि A1 जोडी जितू पाटील आणि राकेश पाटील यांनी उभारलेला हा शामियाना पाहायला मिळतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण राहिलंय. पाठीमागच्या दिशेने फक्त सिंगल मिळतंय. सिंगलच्या साह्याने अजय पाटील आपलं अकाउंट ओपन करतायत. धावसंख्या 12, 5 गडी माघारी परतलेत. अजूनही आपण पाहिलं तर 24 धावांची आवश्यकता आहे. हेमंत ठाकूर मध्ये कॅलिबर आहे. हेमंत ठाकूर जर मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा राहिला तर निश्चितच धाबा होऊ शकतायत. मात्र त्याकरता आक्रमण करावं लागेल. आणि केलंय जबरदस्त टोला. बॉल हवेत आहे आणि तोही बॉल विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. हेमंत ठाकूर बॅक टू द डगआउट. गडी बाद. हे अविनाश पाटील, भूपेंद्र पाटील, अक्षय पाटील हाय साथीदार. हे आशिष पाटील, वंश पाटील, महेश पाटील हाय साथीदार. हे कल्पेश पाटील ने देवा पाटीलचं आयोजन आहे बा. जितू पाटील ना राकेश पाटीलचं आयोजन आहे बा. आमचा बादशाह चषक एवन जोडी आहे बघा लय टॉप. आमचा बादशाह चषक एवन जोडी आहे बघा लय टॉप. आहे बघा लय टॉप. आहे बघा लय टॉप. आमचा बादशाह चषक एवन जोडी आहे बघा लय टॉप. एंट्रीला गर्दी होते त्यांच्या बघा हो आपोआप. जितू पाटील राकेश पाटील एवन जोडीला लावू नका मोजमा. थँक्यू डीजे. निश्चितच A1 जोडी पुरस्कृत बादशाह चषक हाही चालू आहे. मात्र आजचा दिवस मास्टर चषक आपल्याला पाहायला मिळतोय. उद्याच्या दिवसात अगदी ह्याच मैदानावरती बादशाह चषक मध्ये आपण एंटर फायनरचे संघ पाहणार आहोत. आणि उद्याही मोठी गर्दी या मैदानावरती होताना पाहायला मिळेल. मात्र फटका चांगला खेळले नितीन मात्रे यांना आपण पाहतोय. तत्पूर्वी एकच धाव एकेरीच्या मदतीने धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचतोय. 13 रन्स ऑन बोर्ड. 6 गडी माघारी परतलेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. अजय करता हा चेंडू फुलटॉस वरती कन्वर्ट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय. मात्र एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागलंय. धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचतोय. 7 चेंडू आणि जिंकण्याकरिता 22 रनची आवश्यकता. आव्हान आता मोठं होत चाललंय. आव्हान आता लांब होत चाललंय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. धावसंख्या 14 धावा. 6 गडी माघारी परतलेत. गणेश गवली गोलंदाजी मार्गावरती आहेत आणि गणेश गवलीने जबरदस्त गोलंदाजी केलंय. चांगला फटका खेळतायत. गॅप मध्ये खेळतायत. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाही आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार.
6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता जिंकण्याकरिता. फक्त 18 धावा झालेत. 6 गडी माघारी परतलेत. आज दादा संघ दिग्गज संघ दुसरी मॅच हनुमान मास्टर टिवरी आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्री पोषमात्रा भाईंदरपाडा मास्टर या दोन टीम मध्ये होईल. तिसरा सामना आपण श्री दत्तगुरु नवघर मास्टर ए या दोन टीम मध्ये आपण पाहणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी भांडूपचा संघ नवघर मास्टरच्या विपक्षा खेळेल. तिसरा सामना आणि चौथा सामना वडवली ए मास्टर आणि त्यांच्या विपक्षामध्ये कोपरी विरार मास्टर. सहा चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका खेळायचा होता. बॉल हवेत राहिलाय. क्षेत्ररक्षक येतोय. जजमेंट दाखवतोय आणि फलंदाज माघारी परतला गेलाय. गडीबाद. धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज दिनेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मॅन ऑफ द मॅच असं कसं जमेन उदय दादा? जिंकलेल्यालाच द्यावी लागेल कारण टी शर्ट दिसली पाहिजे. यशवंत पांडुरंग पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच करता टी शर्ट आहेत. यस टी शर्टच आहे. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिले तर 19 रन 4 चेंडू आणि 17 धावा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. रोहित मुकादम आहेत. चांगला फटका खेळतायत. एक धाव घेतली गेले. एकच्या मदतीने धावसंख्या पोहोचली गेली. ती फलकावरती एकही धाव घेतली नाही. 3 मध्ये 16 3 मध्ये 17 पाहिजेत. 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा होतोय पंजांच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती 20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. विजयाकरिता 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. चांगला फटका खेळले. गॅप मध्ये चेंडू जाईल का याकडे लक्ष लागलंय. एक धाव घेतली. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहत आहेत. अगदी आपण पाहिलं तर फलंदाज आता माघारी परते. रनआउट. नितीन मात्रे गॉन. हेमंत येतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिले तर 21 धावा. 8 गडी माघारी परतलेत. 2 मध्ये 15 ची आवश्यकता आहे. मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा चेंडू हवेत जातोय आणि तिथेही जजमेंट चांगलं दाखवलंय. फलंदाज माघारी परततोय. आणखीन एक धक्का बसलाय. टीम कांदरपाडा मास्टर संघाला. शेवटचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटचा चेंडू असणार आहे.
काय ऑल आउट केलं जाईल का याकडे लक्ष लागलंय. राजेश ठाकूर आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. शेवटच्या बॉल वरती इनसाइड आउटचा फटका दाखवलाय. क्लास टायमिंग होता आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 4 धावा. सामना समाप्त झालाय. सामना विजयी ठरतोय संघ कासार वडवली मास्टर बी. अभिनंदन अँड हार्ड लक टीम.